गुड आफ्टरनून स्टूडेंट, मी नेहा रवींद्र होते, B.Ed सेकंड इयर फोर्थ सेम प्रशिक्षणार्थी। आज आपण वर्ग 8वी विषय इतिहास यामध्ये घटक भारताची संसद आणि त्यामध्ये उपघटक राज्यसभा बघणार आहोत। आता आपण बघितलं, आपण मागच्या लेक्चरमध्ये भारताच्या संसदमधील लोकसभा ही जी सभागृह आहे त्याविषयी माहिती बघितली। तर आज आपण यामध्ये राज्यसभेची माहिती बघणार आहोत। ओके, उपघटक राज्यसभा। आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की लोकसभा हे प्रथम सभागृह असतं आणि कनिष्ठ सभागृह असतं, बरोबर आहे। त्यामध्ये त्यांची लोकसभेची जी निवडणूक असते ती थेट जनतेमार्फत होते आणि त्याद्वारे तिथे सदस्य निवडून येतात। त्याचप्रमाणे आता ही जी राज्यसभा आहे, या राज्यसभेला आपल्या संसदेचं वरिष्ठ सभागृह असं म्हणतात। जसं की लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात, तसंच संसदेचं वरिष्ठ सभागृह असतं राज्यसभा। तर आता याच्यामध्ये जे आपलं सुरू आहे भारताची संसद, त्यामधलं पेज नंबर 71 सर्वजण ओपन करा आपापल्या बुकमध्ये नागरिकशास्त्रामधला, आणि आज आपण त्याच्यामधला राज्यसभा आपण बघणार आहोत। तर बघा, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे कोण? राज्यसभा। आपण बघितलं की लोकसभा हे संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह असतं, तसंच राज्यसभा हे संसदेचं द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह असतं। भारताच्या संसदेची राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे। जसे की आपण लोकसभेचं बघितलं होतं की लोकसभेच्या निवडणुका ह्या कशामार्फत होतात? ह्या सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। त्या जनतेमार्फत निवडून तिथले जे सदस्य असतात ते जनतेमार्फत निवडले जातात। परंतु राज्यसभेचं कसं असतं? भारताच्या संसदेचे जे राज्यसभा हे सभागृह आहे त्याची निवडणूक अप्रत्यक्षरित्या केली जाते। राज्यसभा भारतीय संघराज्यातील, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारतामध्ये 29 संघराज्य आहेत। ओके, आणि त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये 29 संघराज्य आणि संघराज्य म्हणजे घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश आहेत। तर जे राज्यसभा जी असते त्यामध्ये राज्यसभा ही आपल्या संघराज्यातील 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करते। याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात। म्हणजे काय की राज्यसभेमध्ये जे आपले 29 घटक राज्य आहेत त्यामधले प्रतिनिधी काय करतात? काम करतात। राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे। आपण बघितलं होतं की लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असायला हवी? सांगा कोणीतरी, काय सांगितलं होतं तुम्हाला? राईट, जास्तीत जास्त 552। आपल्या संविधानानुसार किती सांगितलेली आहे? जास्तीत जास्त 552। तसंच राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250 आहे। यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात। आता या 250 मधले जे 238 सदस्य असतात हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित जे प्रदेश आहेत 7 त्याच्यामधून निवडून येतात। राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते। राज्यसभेमध्ये प्रत्येक घटक राज्याची सदस्य संख्या सारखी नसते। घटक राज्याची म्हणजे सारखी नसते म्हणजे काय की प्रत्येक घटक राज्याची जी लोकसंख्या आहे त्यानुसार राज्यसभेच्या सदस्यांची सदस्य संख्या ठरवली जाते। बघा, खालती दिलेलंच आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते। म्हणजे काय की ज्या घटक राज्याची लोकसंख्या जेवढी असते त्यानुसार तिथे प्रतिनिधित्व प्राप्त होते। उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात। आता 238 सदस्य हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून येतात। 250 पैकी 238 सदस्य कशातून येतात? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून। तर जे 12 उरलेले सदस्य असतात त्यांची निवड कोण करतो? राष्ट्रपती करतो। आणि कशी करतो? साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते। आता हे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य, यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणारे किंवा या क्षेत्राविषयी विशेष ज्ञान असणारे जे लोक असतात, जे व्यक्ती असतात त्यापैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते।
राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभेवर सदस्यांची निवड कशा प्रकारे होते? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. आता आपण बघितलं की लोकसभा कशी आहे, लोकसभा पूर्ण विसर्जित होते. 5 वर्षाचा कालावधी असतो. कधी जर मधात विसर्जित झाली तर मध्येच निवडणुका घेतल्या जातात, त्याला मध्यवर्ती निवडणूक म्हणतात. तर राज्यसभेचं तसं नसतं. राज्यसभा ही कधी पूर्णपणे विसर्जित होत नाही. म्हणून ते काय आहे, राज्यसभा काय आहे? कायमस्वरूपी सभागृह आहे. अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितकेच सभासदांची निवड केली जाते. म्हणजे काय? दर 2 वर्षांनी आता लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा. दर 5 वर्षांनी तिथे नवीन लोक येतात, नवीन सदस्य येतात. परंतु राज्यसभेचं तसं नाही. राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. परंतु 6 वर्षाचा असून सुद्धा त्यामधले दर 2-2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्या ठिकाणी नवीन सदस्य येतात. म्हणजे ज्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ संपला ते त्यापैकी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि 1/3 सदस्यांची निवड होते दर 2-2 वर्षांनी. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. म्हणजे काय? 1/3 सदस्य निवृत्त होतात. ज्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ संपला त्यापैकी 1/3 सदस्य निवृत्त होतात, ते दर 2 वर्षांनी. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तिथे सर्व सदस्य निवृत्त होतात आणि नवीन सदस्य येत राहतात. त्यामुळे याचं जे कार्य असतं ते सतत कार्यरत असतं. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. बघा, राज्यसभेची जी निवडणूक लढवते ती व्यक्ती कोण असली पाहिजे? ती व्यक्ती भारतीय असली पाहिजे आणि तिचं वयाचं प्रमाण काय आहे? ती 30 वर्ष, तिचं वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. ह्या अटा आहेत. जर आपल्या राज्यसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर हे त्याच्यासाठी लागतं. एक काय? की ती व्यक्ती भारतीय असावी, भारतीय व्यक्ती असावी आणि दुसरं म्हणजे तिचं वय 30 वर्षे पूर्ण असावं. 30 वर्ष वय पूर्ण असावं. ओके. तीच व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढू शकते. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. लोकसभा व राज्यसभा सदस्य जे असतात त्यांना काय म्हणतात? खासदार म्हणतात. आपल्याला माहिती आहे ना, आमदार खासदार असतात आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये. ते लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. खासदारांचं काम काय असतं? की ते त्यांचा जो मतदारसंघ असतो त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या हे कुठे मांडतात? राज्यसभेचे सदस्य खासदार लोकसभेत मांडतात आणि ते सर्व प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देते. आता मतदारसंघाची जी वेगवेगळी विकास कामं असतात त्यासाठी त्यांना विकास निधी कोण देतो? शासन देतो. कळलं? काय बघितलं आज आपण सर्वांना कळलं का? हे काही प्रश्न आहेत का कोणाला? असणार तर विचारा. हां, विचार. हां, बरोबर आहे. दर 6 वर्षांनी त्यांची नेमणूक होते. पण 1/3 म्हणजे आता टोटल जेवढे आता समजा आपल्या क्लासमध्ये 10 स्टुडंट आहेत किंवा आपण पकडू समजा 15 स्टुडंट आहेत, तर त्याच्यापैकी जे 1/3 आहेत म्हणजे 1/3 स्टुडंट काय झाले? त्यामधून निवृत्त झाले आणि उरलेले स्टुडंट तिथेच राहिले. परत 2 वर्षांनी त्याच्यामधले 1/3 असतात त्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ संपतो, मग ते निवृत्त होतात, त्या ठिकाणी नवीन येतात. अशा प्रकारे तिथे निवडणूक चालते. ओके. म्हणून काय होतं की दर 2 वर्षांनी नवीन येत राहतात आणि पहिलेचे असतातच. त्यामुळे ते काय होतं? स्थायी सभागृह झालं. म्हणजे तिथे सतत कार्यरत ते जे सभागृह आहे राज्यसभेत ते सतत कार्यरत असतं. ओके. कळलं? आज काय काय बघितलं आपण? की राज्यसभेमध्ये कोणकोणते सदस्य असतात? एक असतात आपले 29 जे घटक राज्य आहे त्यामधले आणि 7 संघशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व कोण करतं? राज्यसभा करतं. आणि राज्यसभेत घटक राज्याचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे त्याची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250 आहे. त्यापैकी 238 सदस्य हे
घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात आणि उरलेले 12 सदस्य हे वेगवेगळ्या साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, समाजसेवा याच्यामधून राष्ट्रपती निवडतात. त्यानंतर यांची नेमणूक कशी होते? प्रत्येक घटक राज्याची राज्यसभेची लोकसंख्या हे सदस्य संख्या ही सारखी नसते. त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तिथे सदस्य संख्या असते. आणि राज्यसभेवर सदस्यांची निवड कशा प्रकारे केली जाते? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. त्याचप्रमाणे राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष, त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. त्यापैकी दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नवीन सदस्यांची निवड केली जाते. त्यामुळे ते स्थायी सभागृह म्हणतात. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला राज्यसभेचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर त्यासाठी ती व्यक्ती भारतीय व्यक्ती असली पाहिजे आणि तिचं वय 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यांना खासदार म्हणतात. ओके, खासदार काय करतात तर आपले जे मतदारसंघ असतात त्यांचे प्रश्न व समस्या लोकसभेत मांडतात आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना